झोपायचं होतं इथं तर तुझा दादा म्हणतो मी कोणाचाही भाऊ नाहीये, कळलं ना? काय करतोस बाबा? अरे माझंच पोर आहे. याचं नाव सोन्या अनंतराव मुधोळकर. तू कुठल्या गटारात लोळून ही घाण जमा केली आहेस ते मला जाणून नाही घ्यायचं. एकच सांगतो, उद्याच्या उद्या ही घाण जिथून आली तिथून परत गेली पाहिजे, कळलं? मशाल. अरे बाळा, ये इकडे. अरे ये ना. नाही. अरे ये, भूक लागली असेल ना तुला. नको. अरे लाजतोस काय? शिरा आवडतो का तुला? चल बस इथे. काय झालं, तुम्ही खात का नाही? पोट भरलं मला. अहो असं काय करताय? मगाशीच तर तुम्हाला भूक मिटली माझी. म्हणजे मला कळलंय तुम्हाला काय झालंय ते. अहो लहान आहे तो अजून, आणि जोपर्यंत तो आपल्या घरी आहे निदान तोपर्यंत तरी त्याच्याशी असं वागू नका. आता तुम्ही एवढंही म्हणणं नाही ऐकणार का माझं? चल सोन्या, येतो. सुखी राहा आणि आपणही भेटूच लवकरच. तुझ्या लहानपणी मी खूप वाईट वागलो तुझ्याशी. खरं सांगायचं तर राग तुझ्यावर नव्हता. राग आपल्या वडिलांवर होता. अर्थात हे काही माझ्या चुकीचं जस्टिफिकेशन नाहीये, पण सोन्या माफ करावं रे माणसांना. कदाचित असं असेल की मी तुझी पुरेशी माफी मागितली नाही. आज मागतो. मी जे काही वागलं त्यासाठी मला माफ कर सोन्या. आय एम रिअली सॉरी. तुळशी मंजिरीचं पावित्र्य आणि विश्वास असेल संसारी, सत्यजितरावांचं नाव घेते, गृहप्रवेश करते माझ्या घरी. साथ तुझी दिन रात झरे जणू घन हा सुखाचा सांग सावरू तोल. त्या घराचं माप ओलांडून मी सत्यजित सोबत गृहप्रवेश केला. डोळ्यात आमच्या सुखी संसाराची अगणित स्वप्न.
त्या घराला मी माझं हक्काचं घर मानलं होतं आणि मीच ते रागाने सोडूनही गेले. मंजिरी, पण आज पुन्हा मी त्या घरात जाते. त्या घरावर आलेलं सावट दूर करण्यासाठी मला ताकद दे देवा. आलेलं संकट परतवण्याची शक्ती दे मला. रे अगं काय चाललंय तुझं? एका जागेवर बस की. आहे लय अस्वस्थ वाटतंय बघ मला. का काय झालं? ती प्रिया मेलीने डोसकच फिरवलंय माझं. तिनं तर घरातल्या सामन्याच्याच डोसक्याला ताप देऊन ठेवलाय. आई आता ना डोसक्यावरनं पाणी गेलं. या दिवसेंदिवस तिची हिंमतच वाढत चालली आहे. तिला तर असं वाटत तीच ह्या घरची सून होणार म्हणून. आई मला ना लई टेन्शन झालंय बघ. विचार करून करून डोक्याचा भुसकाट झालाय माझ्या. कधी काय बी बोलली म्हणून तसं होणार आहे का? पण काय होणार काय नाही याची किंचित तरी कल्पना असायला हवी की नाही आपल्याला. तो सत्य बी काय बी नीट सांगना. सत्याच्या मनात काय चालू हाय इतकीच झाली. नाही तू नाही विचारलं सत्याला? या विषयावर काय बी बोलली नाहीस तू त्याच्याशी? बोलला तो माझ्याशी समदे हिशेब चुकते करायचे म्हणून. पण ते काय करायचे कसे करायचे हे काय त्यानं सांगितलं नाही बघ. आणि तुला माहिती आहे ना व सत्य पूर्णपणे काही सांगतच नाही आणि मग जीवाला गोर लावून ठेवते. आई मी तुझी शपथ घेऊन सांगते त्या प्रियाला या घरात एक सेकंद बी राहू द्यायची नाही. मी आणि बऱ्या बोलणं नाही ऐकलं ना तर हाणत हाणत या घरातून बाहेर काढेन मी. मग माझ्या जीवाचं काय होईल ते चालेल मला. चारे आपण आजपर्यंत सत्याला म्हणत होतो यो आतताईपणा करतो गरम डोसक्याचा हाय. पण तू बी तेच करून राहिलीस की. तू काय दुसरं वागतीस? आहे मग मी काय करू? सौतावर संयम ठेव. हेच जमत नाही ना मला. तू काय बी काळजी करू नका. समद व्यवस्थित होणार आहे. तू फक्त तुझं डोसकं शांत ठेव म्हणजे झालं. कुठे तुमचे मित्र? किती वेळ वाट बघायची आम्ही? ठीक आहे माणसाला यायला उशीर होतो आम्ही समजू शकतो. मग SMS मेसेजचा टेक्स्ट करायचा आम्हाला कळेल तुम्हाला उशीर होतोय म्हणून. तेवढ्या वेळात आम्ही तांबडे बाबाचं चिंतन भजन केलं असतं. वेळ वाचला असता. बघा ना कुठे आहे ते विचारा. बघा फोन करा. वेलकम वेलकम माय फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड. उठो. काय याला काय अर्थ आहे? आम्हाला खूप वेळ तिष्ठत बसावं लागलं. तुमची खूप वेळ वाट बघायला लागली आम्हाला. पण ठीक आहे आमच्यामध्ये खूप पेन्शन्स आहेत आम्ही समजू शकतो. आता लवकर सांगा आम्हाला कशासाठी इथं बोलवलं तुम्ही? मला मांडवली करायची. मांडवली? Even setting. For compromise. सांग आता तुझा आणि माझा संबंध कायमचा संपावा यासाठी मी तुला किती पैसे दे? बघा आता तुम्ही सुद्धा बघा. अहो काय पैसा 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 करताय मुधोळकर? पैसा आमच्याकडे भरपूर आहे. बक्कळ पैसा आहे आमच्याकडे. दुसरे काहीतरी सांगा. अशी एकही गोष्ट नाही जी आमच्याकडे नाही. जमीन जुमला पैसा पाणी सोनं चांदी सगळे आमच्याकडे. संख्ये सुद्धा आहेत आमच्याकडे. अजून काय बोला? अहो इतका पैसा आहे आमच्याकडे मुधोळकर. आमच्या 17 काय 70 पिढ्यांनी जरी बसून खाल्लं ना तरी संपणार नाही. अहो एवढंच काय खायला पैसा खायला रोजानं माणसं जरी लावली ना तरी पैसा संपणार नाही आमचा. दुसरं बोला हो नवीन बोला काहीतरी. काय हवं तूच सांग ना. अहंकार अहंकार
या दादा होळकरचा अहंकार सुखावला पाहिजे. जो ठेचलाय ना तुम्ही तो अहंकार दादा होळकरचा सुखावला पाहिजे. मागेले का एकदा सुखावला होता अहंकार. मी असा पाव जमिनीवर फेकला होता, तुम्ही तो कुत्र्यासारखा तोंडानं उचलला होतात आणि माझ्याजवळ आणून दिला होता. तसा अहंकार जो तुम्ही ठेचलाय तो सुखावला पाहिजे मुधोळकर. ठीक आहे, माफी माफी. आय एम व्हेरी सॉरी. असं नाही, असं अजिबात नाही. आता काय समारंभ करायचा का आपण माफी मागण्याचा? जाहीर समारंभ खासबाग मैदान बुक करू? तुम्हाला माहिती आहे ना, मी तांबडे बाबा ते निस्सिम भक्त आहोत. आमची तांबडे बाबांवर किती श्रद्धा आहे तुम्हाला माहिती आहे ना. त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही कुठलीही गोष्ट करत नाही. त्यांच्याशी हितगुज केल्याशिवाय आम्ही कुठलाही निर्णय घेत नाही. तेव्हा मग त्यांच्याशी बोललं पाहिजे. विचार ना मग. बोलणारच आहे. हा हा मीच मी एक दादा दादूस तुम्हारी चरण. हा दादासाहेब होळकर बोलतोय मी. इथं थोडं आध्यात्मिक रेंजचा प्रॉब्लेम आहे थोडा. नाही मुधोळकरांच्या ऑफिस मधून बोलतोय मी. हा नाही त्यांना त्यांना पापक क्षालन करायचंय, त्यांना व्यक्त व्हायचंय, त्यांना चुकांची माफी मागायची, थोडं परिमार्जन करायचं त्यांना. तर त्या संदर्भात थोडस त्या संदर्भात थोडस बोलायचं होतं की त्यांना पापक क्षालन करायचं. हा नाही तुम्ही सांगाल तसंच करू आपण. त्यात एक शब्दही. हा बरं हा नाही काय. ओके लकिया, यू बोथ आर व्हेरी मच लकी. तुमची मागणी बाबांनी लगेच मान्य केली. खुश झाले ते. त्यांना आवडले हे. पापक क्षालन करणं फार गरजेचं आहे मानवासाठी. त्यांना फार आवडले हे. पण त्यांची एक अट आहे. काय? त्यांची अट अशी आहे, जसे आम्ही तांबडे बाबांचे निस्सीम भक्त आहोत, त्यांच्या सेवेत त्यांच्या चिंतनात आम्ही जसे न्हावून जातो, नाचतो, गातो, तसं तुम्हाला त्यांच्या चिंतनात लीन होऊन नाचून गाऊन दाखवावं लागेल. तुम्हाला येतं ना नाचकाम? नाचता येतं तुम्हाला? मी शिकवेन तुम्हाला. टन 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 जसं 1 2 3 4 एवढं सोपं आहे. तुम्ही रेडी? रेडी. तुम्ही एकदम ताबडतोब रेडी झालात. म्हणजे आम्ही 1 2 3 4 रेडी स्टार्ट असं म्हणायच्यात तुम्ही रेडी. म्हणजे एवढा बदल इतक्या तात्काळ कसा? कसं आहे दादा, जर परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला बदलावं लागतं. पण मला एक गोष्ट सांग. तुमचा हा तांबडे बाबांचा आश्रम आहे कुठे नेमका? नाही तुमच्या म्हणावा तसा बदल अजून झालेला नाही. म्हणजे कारण तुम्ही अजूनही तुमचे तांबडे बाबा असं म्हणतात. आम्हाला अपेक्षित असे की आपले तांबडे बाबा. आलं ना? सॉरी आपल्या तांबडे बाबांचा आश्रम नेमका आहे कुठे? कसं आहे दादा, पापक्षालन करण्याच्या आधी मला थोडस दान करायचं. डोनेशन तांबडे बाबांच्या आश्रमासाठी. आणि फक्त मलाच नाही, माझ्या मित्रांना सुद्धा. सांग ना, कुठे आहे आश्रम? आश्रमाचा पत्ता हवाय तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना. कोण मित्र हे? नाही फक्त विहंग नाही, माझे अजूनही बरेच मित्र आहेत. कुठे आहेत ते? कोण मित्र? अच्छा आहेत ना, इथेच आहेत. भिडे साहेब या ना, या 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 आपलेच आहेत. या ACP भिडे, क्राईम ब्रांच. हा काय प्रकार आहे मुधोळकर? अरे मित्र आहेत माझे ACP भिडे.
त्यांना तांबडे बाबांच्या आश्रमाबद्दल तुला काही प्रश्न विचारायचे भिडे साहेब? नाही, हे असं नसतं ना, ही पद्धत नाही, हे असं नसतं. हो, हे असंच असतं होलकर. तुमच्या तांबडे बाबांच्या आश्रमाचा पत्ता द्या. तुम्ही याची जबरदस्ती नाही ना करू. तुम्ही याची जबरदस्ती आम्हाला अजिबात करू शकत नाही. कोणीच नाही करू शकत. तुम्ही सुद्धा नाही, तुम्ही सुद्धा कोणीच नाही करू शकत. आणि तांबडे बाबा कुठे आहेत? काय तांबडे बाबा कुठे आहेत? तांबडे बाबा सगळीकडे. तांबडे बाबा चराचराचे जळी स्थळी काष्टीपाठ सगळीकडे तांबडे बाबा. त्यांचं वास्तव्य सगळीकडे. तुम्हाला सांगतो, हा अवकाश कमी पडतो त्यांना व्यापून ठेवण्यासाठी. आणि असा कुणालाही आम्ही कसं काय तांबडे बाबांचा पत्ता देऊ? शक्यच नाही ते. आणि ते असं कुणालाही दर्शन देत नाहीत, कधीच नाही. त्यांचं दर्शन मिळवण्यासाठी, घेण्यासाठी त्याची एकरूप व्हावं लागतं. मनोभावे तादात्म्य पाहावं लागतं, एकरूप होऊन जावं लागतं, तेव्हा कुठं दर्शन मिळतं त्यांचं. असं थोडी होतं काय कुठे कुणी म्हटलं तरी. हो, आश्रमाचा पत्ता द्या सांगतोय ना. दादा, बऱ्या बोलानं त्यांना सांग, नाहीतर ते तुलाच काय तुझ्या तांबडे बाबाच्या अंतरात्म्याला सुद्धा कैद करून देते. मला वाटलंच होतं. आम्हाला हे माहित होतं की तुम्ही असं करणार आमच्याशी. आम्हाला थोडी कल्पना होतीच. म्हणजे बघा तुम्हीच बघा. म्हणजे एकीकडे अशी समेटाची भाषा करता आणि दुसरीकडे हे असे पाठीमध्ये खंजीर खूप असतात. म्हणजे मला अजिबात अपेक्षित नव्हतं हे सगळं. आणि हे म्हणजे मी निषेध करतो, हे योग्य नाही. हे अजिबात योग्य नाही. तुम्हाला काय योग्य आणि काय अयोग्य आहे याची ट्युशन मला तुझ्याकडनं घेण्याची गरज नाही. आता एका मिनिटाचाही विलंब न करता खरं काय ते सांगून टाक, नाहीतर पुढे तुझं जे काही होईल त्याला मी जबाबदार नाही. हो चला उठा. हो चला उठा. आमच्या सोबत यावं लागेल तुम्हाला. एक मिनिट प्लीज एक मिनिट. कुणी काय बोलायचं आता मी बोल. हा मी तुम्हाला सांगतो, तांबडे बाबा इथेच आहेत. इथेच आहेत तांबडे बाबा. इथे सगळीकडे तांबडे बाबा आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो खरं सांगतो. तुम्हालाही सांगतो खरं सांगतो. हे बघ तांबडे बाबा असा कुणी नाही. ही सगळी माझ्या मेंदूमधून तयार झालेली गोष्ट आहे. म्हणजे मीच तयार केलं. म्हणजे या माझ्या मेंदूमध्ये एक कल्पना आली की मी असं म्हटलं की का आपण असं करू नये की एक तांबडे बाबा पण आम्ही तांबडे बाबा तयार केला. आता तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झाला असेल की हा मी दादा ओळखर आहे. आणि एक मिनिट तुम्हाला एक सोदारानं स्पष्ट करतो ना. हे बघा हे तांबडे बाबा आहेत आणि हा मी दादा ओळखर. हा दोन वेगळे माणसं आहेत. पण हा जो आहे हा इथून तयार झालेला आहे. कळलं तुम्हाला? आणि मी हा दुसरा तिसरा कुणी नसून हा मीच आहे. थोडस तुम्ही बारकाईने बघा. तुम्हाला कळेल की या दोन कोटीमध्ये साधारण आहे. म्हणजे इकडे जास्त दाढी आहे. दिसते अशी दाढी दिसते. इथे थोडी कमी आहे. पण तुम्ही बारकाईने जर बघितलं असं बारकाईने असं बघितलं तुम्हाला कळेल की ही अशी दाढी अशी इकडे उगवायला लागेल. म्हणजे तुम्हाला. आणि हा जो फोटो आहे या सगळ्या गेटअप मध्ये ह्या तांबडे बाबाच्या वेशभूषेमध्ये हा दुसरा दिवस हा मीच आहे. तांबडे बाबासाठी मी किती गाणी टाकली. म्हणजे यांच्यासाठी मी यांना निर्माण केलं ना. यांच्यासाठी मी गाणी तुम्हारी चरण में तांबडे बाबा. लिरिक्स रिटन अँड कंपोज बाय मी ओनली. हे सगळे सदा सत्य की राह चलो. कळलं तुम्ही पाहत राहा. आय थिंक फ्रॉम माय साइड I have to clear the point. I think you have got the point. हे बघा हा फोटो मुद्दाम असा ठेवतो. प्लीज see it properly. You can feel the similarities into it, no? सदा सत्य की राह चलूं मैं, पाप पग को कभी ना करूं मैं. सदा सत्य. डॉक्टर साहेब, हा माणूस दादा होळकर. फारच वाईट अवस्था आहे.
वेडाच्या शेवटच्या स्टेजला असं वाटतं.